नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि पुण्यदायी मानली जाते. यावर्षी विभुवन संकष्टी चतुर्थी 3 जून 2026 रोजी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आलेली आहे. अधिक मास आणि बुधवार, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व अनेक पटींनं वाढलेलं आहे. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संकष्टी चतुर्थीची तिथी काय आहे, चंद्रोदयाची वेळ काय आहे, केव्हा उपवास सोडायचा आहे, गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी चंद्रदेवाला अर्घ्य कसं द्यायचं आहे. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता संकष्टी चतुर्थीची तिथी काय आहे तर पंचांगानुसार अधिक मासातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 3 जून रोजी रात्री 9:21 सुरू होणार आहे आणि 4 जून रोजी रात्री 11:30 समाप्त होणार आहे. आता उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत 3 जून 2026 म्हणजेच बुधवारी करायचं आहे. आता चंद्रोदयाची वेळ काय आहे. आता बघा, प्रत्येक विभागानुसार चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असू शकते, परंतु या दिवशी रात्री 9:50 चंद्रोदय होणार आहे. आता संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला खूप महत्त्व दिलं जातं. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य देऊन चंद्रदेवाची पूजा केली जाते, आरती केली जाते आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो. आणि म्हणूनच चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय आपल्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा नाही. अनेक जण चंद्राला अर्घ्यही देत नाही आणि चंद्रोदयाचा जो वेळ आहे त्या वेळेच्या आधीच चंद्राची पूजा करून घेतात आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून उपवास सोडतात. हे चुकीचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे, अर्घ्य द्यायचं आहे, आरती करायची आहे आणि यानंतरच संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या व्रताचा संकल्प करायचा आहे. आता आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते, त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गंगणपतये नमः मंत्राचा जप करा किंवा गणपती अथर्वशीर्षचं पठण करा. परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक हा करायचाच आहे. हा अभिषेक दुधानं किंवा पंचामृतानं किंवा साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही करू शकतात. आणि जर पाण्यानं अभिषेक केला तर अभिषेकाचं जे पाणी आहे ते पाणी आपल्या मुलांना किंवा घरातील सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे. आता दिवसभर जर शक्य झालं तर उपवास करायचा आहे. तुम्ही फलाहार करून उपवास करू शकतात किंवा तुमच्या प्रकृतीला झेपेल तसा उपवास करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण, मंत्रजाप आणि सेवा आपल्याला करायची आहे. ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. आता गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून गणपती बाप्पांना देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला लाल फुले अर्पण करायची आहे. 11 किंवा 21 दुर्वा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे, कारण दुर्वा ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय मानली जाते. आता शक्य झालं तर 21 मोदकांचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना तुम्ही ठेवू शकतात. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप आणि अगरबत्ती लावायची आहे आणि गणपती बाप्पांची मनोभावे आरती आपल्याला करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आता या दिवशी आपल्या मनातील इच्छा किंवा काही समस्या असतील तर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसून गणपती बाप्पांना आपल्या मनात काय इच्छा आहे त्या सांगायच्या आहे. आपल्या काही समस्या असतील त्या सांगायच्या आहे आणि त्या समस्या सोडवा किंवा माझ्या इच्छा पूर्ण करा अशी मनोकामना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे. असं म्हणतात की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मनात जी काही मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना सांगितल्याने ती मनोकामना लवकर पूर्ण होत असते. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गंगणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. तसेच गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. संकटनाशनम गणेश स्तोत्राचं पठण केल्यानं आपल्या घरातील संकट दूर होतात आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी न चुकता संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून एकदा गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केल्याने आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होते, मुलांचं मन अभ्यासात लागतं आणि मुलांची जी बुद्धी आहे ती तल्लख होते. आणि म्हणून या दिवशी न चुकता 11 वेळा आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायचे आहे. चतुर्थीच्या दिवशी रात्री 9:50 आधीच म्हणजे चंद्रोदय होण्याच्या आधीच आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. एका स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात जर असेल तर कच्चं दूध टाका, अक्षता आणि पांढरी फुले टाकायची आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा चंद्रदेवाला सांगायच्या आहे. आता अर्घ्य देताना पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये एखादी बकेट ठेवायची आहे आणि त्या बकेटमध्येच आपल्याला अर्घ्याचं पाणी पडेल याची काळजी घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांची आणि यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता परत एकदा सांगते, अनेक जण घाईघाईने चंद्रदर्शन होण्यापूर्वीच उपवास सोडतात, परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य देणे यांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणून चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा. तर अशा प्रकारे आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांना 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती म्हणजे गणपती बाप्पा. आणि जर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात, मानसिक शांती प्राप्त होते आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होतात. आता 3 जून 2026 रोजी येणाऱ्या अधिक मासातील विभुवन संकष्टी चतुर्थीला भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करा. गणपती अथर्वशीर्षाचं आणि संकटनाशनम गणेश स्तोत्राचं पठण करा. रात्री 9:50 चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्या आणि त्यानंतरच उपवास सोडा. गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सुख समृद्धी आणि यश प्रदान करो हीच प्रार्थना. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.